नमस्कार, मैं शालिनी और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। एक झाड करंजाडेच्या मातीसाठी, एक झाड ऑक्सिजनयुक्त करंजाडेसाठी शिवप्रतिष्ठान करंजाडेचा पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम स्वतः झाडे लावून आणि नागरिकांना मोफत रोपे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश। दिव्य भारत बीएसएम न्यूज उरण रायगड प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे। पर्यावरणाचा वाढता ऱ्हास, हवामानातील बदल आणि घटत चाललेले हरित क्षेत्र या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी शिवप्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला। एक झाड करंजाडेच्या मातीसाठी, एक झाड ऑक्सिजनयुक्त करंजाडेसाठी या प्रेरणादायी संकल्पनेअंतर्गत पदाधिकाऱ्यांनी स्वतः विविध प्रकारची वृक्षलागवड केली, तसेच नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला। शिवप्रतिष्ठान करंजाडे ही सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविणारी संस्था असून सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक कार्यात तिचा सक्रिय सहभाग राहिला आहे। याच परंपरेचा भाग म्हणून यावर्षीही वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देत हा उपक्रम आयोजित करण्यात आला। सध्या वाढते प्रदूषण, अनियंत्रित वृक्षतोड, शहरीकरण आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे। त्यामुळे केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी स्वतःहून पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। या उपक्रमात वड, पिंपळ, लिंब यांसारख्या पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आणि दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली। ही झाडे केवळ ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यास मदत करत नाहीत, तर जैवविविधतेचे संरक्षण, तापमान नियंत्रण, भूजल संवर्धन आणि नैसर्गिक संतुलन राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात। वृक्षलागवडीनंतर उपस्थित नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले। प्रत्येकाने आपल्या घराजवळ, परिसरात, सार्वजनिक ठिकाणी किंवा मोकळ्या जागेत किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले। झाड लावणे जितके महत्त्वाचे, तितकेच ते जगविणेही आवश्यक आहे, असा संदेश पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला। यावेळी शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे। स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त करंजाडे घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला तर भविष्यातील पिढ्यांना निरोगी आणि सुरक्षित पर्यावरण मिळू शकेल। कोणावर अवलंबून न राहता आपल्या गावाच्या विकासासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे। नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षलागवड, स्वच्छता, जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे उपक्रम सातत्याने राबविले तर करंजाडे अधिक सुंदर, हरित आणि संघटित होईल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले। उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिवप्रतिष्ठानच्या पर्यावरणपूरक कार्याचे स्वागत केले। अनेक युवकांनी भविष्यात अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची तयारी दर्शविली। वृक्षलागवडीनंतर रोपांचे संगोपन करण्याची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचाही निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान करंजाडेचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सचिव राकेश कुसळे, सुरेश बारवे, अमर कुसळे, अमर सावंत, नवनाथ सहाणे, सतीश चालगे, तुषार कदम, योगेश कुलाल, अंबाराया पुजारी, समीर कांबळे तसेच शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजहित आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा लोकसहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठान करंजाडेने व्यक्त केला। दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे। जय शिवराय मित्रांनो, शिवप्रतिष्ठान मार्फत दिनांक आज 5/7/2026 रोजी एक वृक्ष लागवडीचा एक आपण कार्यक्रम आयोजित केला होता। तसेच मोफत झाडे वाटपाचा एक कार्यक्रम आपण करंजाडेमध्ये आयोजित केला। फ्री मोफत झाडे वाटप आयोजित केला होता आणि आज आपण पाहू शकता की आज शिवप्रतिष्ठान नेहमीच एक सामाजिक कार्य करत असतोय आणि आज आपल्याला आपल्या मानवी शरीराला जे ऑक्सिजन मुक्त झाडं असतात, ऑक्सिजन युक्त, ते आज आमच्या शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज लावण्यात आलेले आहेत। मला एक सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण निसर्गाच्या सानिध्यात असायला पाहिजे। तसेच झाडांची उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे। नेहमी शिवप्रतिष्ठान हे सामाजिक कार्य करत असतोय, त्याच्यामुळं सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्व संस्था असतील किंवा आणखी काही प्रतिष्ठान असतील त्यांना पण मी आवाहन करतो की त्यांनी पण असे उपक्रम आपल्या करंजाड्याच्या हितासाठी वापरले पाहिजे। कारण आपल्यालाच आपल्या करंजाड्याचा विकास आणि विकास आपल्याला कसं करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे। कोणावर अवलंबून न राहता
स्वतः आपली कामं आपण स्वतः केली पाहिजे. धन्यवाद. दिव्य भारत BSM न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी, ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत BSM न्यूज चॅनल. पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.